नमस्कार मंडळी, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पोह्यांचे पापड बनवणार आहोत. तर हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असे पोह्यांचे पापड आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, पापड असा कढईभर फुलतो, म्हणजे कढई सुद्धा ह्याला अपुरी पडते. असा मस्त कढईभर हा फुलणारा पापड आहे. साईज बघू शकता तुम्ही पापडचा, कलर सुद्धा बघू शकता आणि खायला देखील अगदी मस्त लागतात, अगदी खुसखुशीत बनतात आणि झटपट बनतात. तुम्ही एका दिवसात हे पापड तयार करू शकता. म्हणजे पीठ वगैरे भिजवून ठेवायची वगैरे अजिबात गरज पडत नाही. तर इथे बघू शकता पापडचा आवाज तुम्ही बघू शकता, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड बनलेले आहेत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे हे 1 वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. तर पोहे बघू शकता 1 वाटीला थोडेसे कमी आहेत आणि मी याला चाळून घेतलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये काही कचरा किंवा धानाचे तुकडे असतात ते सगळे निघून जातात. तर मस्त असे स्वच्छ चाळून घ्यायचे. तर आता आपण याला भाजून घेणार आहे. तर एका पॅनमध्ये टाकून घेते आणि आता आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे असे कुरकुरीत झाले पाहिजे. तर आपण याला भाजून घेऊयात. तर तुम्ही ते कुठलेही जाडे किंवा पातळ कुठलेही पोहे घेऊ शकता आणि याला छान असं भाजून घेतलं की हे मिक्सरला लावून घेतल्यानंतर अगदी जी फाईन पावडर होणार, तर आपल्याला तशीच पावडर करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण याला 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते हाताने. तर बघू शकता, आवाज बघू शकता. तरी अजून हे थंड झाले की अजून हे कुरकुरीत होतात. तर याला आपण थोडंसं थंड करून घेऊया आणि आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहे. तर थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे सगळे पोहे जे आहेत ते टाकून घेऊयात. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत आहे, म्हणजे 1 किलो जर पोहे घेत आहेत, तर तुम्ही हे जे पोहे आहेत ते गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता. तर आता आपल्याला हे पोहे अगदी बारीक दळून घ्यायचे. तर बघू शकता इथे मी मिक्सरला मस्त असं हे बारीक दळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे गाळून सुद्धा घेऊ शकता, पण याच्यामध्ये काही जाडसर राहिलेलं नाहीये. अगदी बारीक मी हे पावडर बनवून घेतलेली आहे. तर मी असंच वापरणार आहे. तर त्यासाठी एका कपाने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच कपाने मग आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. तर आपण हे कपाने किंवा वाटीने तुम्ही ते मोजू शकता. तर इथे बघू शकता हे 1 वाटीला थोडंसं कमी असं पीठ भरलेलं आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तर इथे बघू शकता एका कपाला हे थोडंसं कमी आहे. तर आता आपण हे जे पीठ आहे या बाउलमध्ये ओतून घेऊया आणि आता याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलंय. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर जितकं आपण पोहे घेतले आधी तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या म्हणजे अर्धा कप घ्यायचा आहे. तर म्हणजे जितकं पोहे घेतले त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जर 1 कप भरून पोह्याचं पावडर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 1.5 कप पाणी घेऊ शकता. आता पाण्याला या पद्धतीने उकळी काढून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. सोबतच अर्धा चमचा पापड खार घातलेला आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते कमी आहे, त्याच्यामुळे त्यानुसार तुम्ही अंदाजाने हे घालू शकता. थोडंसं मी ओवा घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे. याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तर पापड अगदी कमी आहे त्याच्यामुळे मी ते थोडं थोडंच घालून घेतलंय. तर आता आपलं पाणी जे आहे ते चांगलं उकळलंय. तर हे उकळतं पाणीच आपल्याला पिठावर टाकून घ्यायचंय. तर आता आपण हे पिठावर टाकून घेऊया. तर हे सगळं पाणी आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचंय. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. इतकं पाणी तर लागतंच लागतं. तर अजिबात ठेवायचं नाहीये. पूर्ण पाणी मी याच्यावर टाकून घेतलेलं आहे. तर अजिबात हे जास्त होणार नाही किंवा कमी होणार नाही. तर आता आपण याला असं मिक्स करून घेऊयात. तर पाण्याबरोबर हे पीठ जे आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर जेव्हा सुरुवातीला आपण हे मिक्स करतो तेव्हा थोडंसं ओलसर दिसतं. पण जे पोहे आहेत ना ते पाणी शोषून घेतात, त्याच्यामुळे थोड्या वेळाने हे ड्राय होतं. तर या पद्धतीने हे करून घेतलेलं आहे. तर हे अगदी गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे हे गरम-गरम वाफेमध्ये अजून थोडंसं सॉफ्ट होईल. तर ते 3 मिनिटांनंतर बघू शकता प्लेटला बघा असं पाणी सुटलेलं आहे. म्हणजे मस्त अशी वाफ धरली होती. तर आता हे पीठ थोडंसं थंड झालंय. खूप जास्त थंड करून घ्यायचं नाहीये. आपल्याला हे पिठाचे पापड जे आहेत ते गरम-गरम असतानाच करायचे. तर मी ते सगळं जे पीठ आहे ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेते. जर तुम्हाला हाताने मळायचं असेल तर हाताने सुद्धा मळू शकता. पण मी येथे लाटण्याने याला चांगलं मऊ करून घेणार आहे. तर या पद्धतीने लाटण्याने केलं ना तर पीठ अगदी मऊ होतं आणि पीठ छान असं मऊ झालं की पापड्यांना भेगा पडत नाही किंवा तुटत नाही. तर मस्त असे पापड बनतात. तर याला आपण 3 ते 4 मिनिटं असं छान मऊ करून घ्यायचंय. तर जितकं चांगलं मऊ करून घेतलं तितकं चांगले पापड होतात. तर आता यातला थोडासा गोळा मी घेऊन घेतलाय
आणि बाकी जे पीठ आहे असं प्लास्टिकमध्येच ठेवायचं आहे. आणि आता आपण याची एक लाटी बनवून घेऊया. तर हे पापड बनवताना खूप जास्त प्रमाणात बनवायचे नाहीये एक सोबत, थोडे थोडे करून बनवायचे, कारण पीठ अगदी थंड झालं तर पापड मग चिरतात. तर असे गरम गरम असताना आपण याला बनवून घेणार आहे. तर मी या पद्धतीने लाट्या बनवून घेतल्या आणि आता एकचा गोळा बनवून घेऊया. तर आता आपल्याला हे लाटून घ्यायचंय. तर तेलाचा एकही थेंब न वापरता हे पापड बनतात. तर एक छोटंसं प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याच्यावर हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि वरून एक परत प्लास्टिक ठेवायचंय आणि आता आपण याला छान असं पातळ लाटून घेऊया. तर हे पापड तुम्ही पुरी मशीनवर सुद्धा बनवू शकता, पण त्याच्यावर थोडेसे जाडसर होतात आणि या पद्धतीने लाटण्याने केले तर आपण जितकं असं पातळ लाटायचं असेल तितकं लाटू शकतो. आणि पापड बघू शकता अगदी पातळ मी इथे लाटून घेतलेला आहे. आणि घरातच एक प्लास्टिक मी इथे टाकून घेतलं आणि त्याच्यावर आपण पापड टाकून घेऊया. तर हे फॅनच्या हवेत सुद्धा सुकतात. तर तुम्ही इथे घरात सुद्धा सुकवून घेऊ शकता. तर या पद्धतीने सगळे पापड मी बनवून घेतलेले आहे आणि फक्त 1 वाटीच्या पिठापासून हे 25 ते 30 पापड बनतात. तर बघू शकता मस्त असे आपले हे पापड झालेले आहे. हे पापड मी 1 दिवस घरातच सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी फक्त 2 तास आपल्याला ऊन दाखवून घ्यायची आहे. ऊन दाखवल्यामुळे पापड जे आहेत ते जास्त दिवस चांगले टिकतात. तर बघू शकता पापड हे आपले तयार झालेले आहे आणि पापड बघा अगदी पातळ झालेले आहे आणि अजिबात चिरले नाहीयेत किंवा फाटले नाहीये किंवा भेगा सुद्धा गेलेल्या नाहीये. मस्त असे हे पापड बनतात. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मस्त असे पातळ पापड झालेले आहेत. तर आपण आता याला तळून सुद्धा बघणार आहोत. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलंय. तर आपण याला तळून घेऊया. तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पापड टाकून घ्यायचंय आणि तुम्ही ते पापडचा साईज बघू शकता. 4 ते 5 पट हा पापड फुलतो. इथे कढई सुद्धा अपुरी पडते म्हणजे मस्त असा आपला हा पापड तयार झालेला आहे. तर या पद्धतीनेच मी 2 ते 3 पापड अजून तळून घेणार आहे. पापडचा तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आणि अजिबात तेलकट होत नाही आणि खायला तर अगदी खुसखुशीत होतात आणि मुलांना देखील खूप आवडतात. तर यावर्षी या पापडची रेसिपी तुम्ही वाळवणमध्ये नक्कीच बनवा. तर मी तुम्हाला आता तोडून सुद्धा दाखवणार आहे. तर इथे बघू शकता पापडचे साईज बघा किती मस्त असे फुललेले आहेत. तर याच्याबरोबर हा सुकलेला पापड तुम्हाला दाखवते मी. मस्त असा 4 ते 5 पट आपला पापड फुललेला आहे आणि याच्यामध्ये जो ओवा घातलाय त्याच्यामुळे पापडची चव खूप छान लागते आणि हाताला बघू शकता अजिबात तेलकट होत नाही. तर आपण याला तोडून घेऊया. तर बघू शकता आवाज बघू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्लीज व्हिडिओला कमीत कमी लाईक तरी करा. चला तर मग भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.